धन्यवाद. बीड जिल्ह्याचं पितामह असं म्हणले जाणारे नानांनी सुंदर भूमिका मांडली. यानंतर भावी खासदार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो आहोत असे लोकप्रिय विनंती होते भूमिका मांडावी. बीड लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझ्या प्रचारात व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय जयंतदादा पाटील साहेब, माझ्या आग्रहास्तव तुमच्या प्रेमाखास्तर मला संबोधित करायसाठी इथं आवर्जून उपस्थित असणारे तुमचे आमचे सर्वांचे खासदार आदरणीय अमोलजी कोले साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे जीवनरावजी गोरे आणि सर्व नेतेगण. उशीर बराच झालाय, तुम्ही खूप वेळापासून ऐकताय. आमच्या येतानाही गाड्या काही अडवल्या म्हणून कळलं. आमचे सर्व पत्रकारी समोर बसलेत. सर्व जमलेले माझे मायबाप, जनता जनार्दन, या बीड जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, मला कळतच नाही काय होईल. साहेब, मी ज्या दिवशी उमेदवार जाहीर झाले त्या दिवशी या आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या धानोरा गावातून सुरू केलं. त्या दिवसापासून आज इथं येईपर्यंत पण ज्या गावात जाईल त्या गावात वरातच काढली जाते. आदरणीय अमोलजी कोले साहेब पण आज उमेदवार आहेत. साहेब, बीड जिल्ह्यात 1200 गाव आहेत. जवळपास 600 गावात प्रत्यक्ष जाण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं या 15 दिवसात. मला वाटतं एवढी समोरच्या उमेदवार 15 वर्षात मी धरली नाही. समोरचे आपले उमेदवार आहेत 15 वर्षात तरी एवढ्या 600 गावात गेले का? निवडणूक ही बीड जिल्ह्यातली मायबाप जनतेने हातात घेतली आणि निवडणूक कशावर झाली पाहिजे तर विकासावर झाली पाहिजे. आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा दिला पाहिजे. या बीड जिल्ह्यातल्या जनतेला काय हवंय? गेली 10 वर्ष झालं तुम्ही बीड जिल्ह्यातला खासदार तुमचा भारतीय जनता पार्टीचा निवडून येतोय आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे. या काळामध्ये तुम्ही काय काम केलं हे तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे. त्याच्यावर बोललंच जात नाही. तुम्ही सांगा की आम्ही हे काम केलेत आणि आता हे करू, ह्याच्यावर काहीच अजेंडा नाही. बोललं जात आहे काय? ज्या दिवशी पहिल्यांदा परळी विधानसभेत आदरणीय पालकमंत्री महोदय आजी आणि माजी मंत्री महोदय जे आपल्या उमेदवार आहेत आणि आताच्या खासदार तिघजण गडावर गेले, तिथं काय बोलले? तर जे बोलायचं नाही ते काय म्हणले? तुमची ऐपत काय, तुमची लायकी काय, तुमचा प्रारब्ध ठरू. तुम्ही काय बोलताय? कशासाठी बोलताय? माझी लायकी, माझी ऐपत एकच आहे. मी शेतकऱ्याच्या जन्माला कोटी जन्म घेतला ही माझी अवकात आहे आणि शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेऊन मी साखर कारखान्यासारखा येडेश्वरी नावाचा कारखाना उभा केला. निस्ता उभा केला नाही तर त्याला इथेनॉलचा प्रोजेक्ट सुद्धा 400 KLPD चालू केला. साहेब, एवढंच नाही तर त्याची कॅपॅसिटी 10,000 केली. दुसरा कारखाना घेतला आणि ती सुरळीत चालवतोय. सुरळीत निस्ता चालवत नाही, त्याचं 15 दिवसाला पेमेंट देतोय. एवढंच नाही करत तर पगार लोकांचा, कर्मचाऱ्याचा देतोय, HNT ठेकेदाराचा देतोय. ही माझी ऐपत आहे. आणि तुम्ही आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी 26 कारखान्याचा आकडा केला होता. आदरणीय जयंत पाटील साहेबांना माहित आहे. 26 कारखान्याचे 0 केलं. हे तुमचं काय तुम्ही बघा बरं. जे ज्यांच्या तोंडून म्हणले साहेब तुम्ही सुद्धा 2010 ला माझ्या परवानगी बरोबर तुमची सुद्धा परवानगी कारखान्याची होती, त्याचं काय झालं? कुठे? या बीड जिल्ह्यामध्ये आमची ऐपत काढता, आमची लाईक. आम्ही गरीब आहे पण आमची ऐपत गरिबीवर जात आहे. आदरणीय साहेब, पालकमंत्री आहात आपण, तुम्ही तिथंच म्हणलात आम्ही 3,000 मिळून या बीड जिल्ह्यातला कुणाचा काय ठरवायचा ते ठरवू. आदरणीय साहेब, तुम्हाला तो कुणी अधिकार दिला?
चक्रगुप्तवरी बसले, त्यांना प्रारब्ध द्या. मायबाप जनतेला अधिकार आहे नेत्यांचा प्रारब्ध ठरवायचा, कुणी नेता प्रारब्ध ठरवू शकत नाही. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातली जनता तुमचा येणाऱ्या तारखेला प्रारब्ध ठरवणार आहे. एवढीच एक निवडणूक नाही साहेब, इथून पुढच्या निवडणुका सुद्धा तुमचा प्रारब्ध कोण ठरवणार आहे राजकीय नेत्यांचा, ते बीड जिल्ह्यातली जनता ठरवणार आहे. काय बोलायला लायकी नाही, उंची नाही, आणि तुम्ही भाषण काय करताय साहेब? फक्त आणि फक्त माझ्यावरती काय, माझी लायकी नाही, माझी उंची नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याच्या नंतर मीच म्हणताय आणि फक्त माझ्यावरच बोलताय. अरे तुमची उंची माझ्यासारखी झाली की मग काय चाललंय? राजकीय अनुभव काय म्हणल्या आपल्या समोरच्या उमेदवार ताई, त्यांना मी एका खात्याचे मंत्री होते, त्या खात्याचा हा सभापती होता. किती हिणवणार ताई साहेब तुम्ही? तुम्ही ग्रामविकास खात्याचे मंत्री होतात, पण मी शिक्षण आणि आरोग्याचा सभापती होतो. जिल्हा परिषद म्हणून ते खातं जरी येत असलं, ग्रामविकास मध्ये जिल्हा परिषद येते, पण शिक्षण आणि आरोग्य खातं तुमच्याकडे येत नाही. तुम्ही काय बोलतात? म्हणजे आम्हाला हिणवताय का? तर गोरगरिबाचं एक पोरग संसदेत जायची वाट बघताय, त्याच्यामुळे तुम्हाला ते सहन होत नाही, म्हणून तुम्ही आम्हाला हिणवताय. मग आमची उंची नाही, यांना काय आज आलंय? मी म्हणलं ताई साहेब, मी 92 ला लोक ग्रामपंचायत लढली, तेव्हापासून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सगळे पद लढत इथपर्यंत लोकसभेच्या सभागृहात जाण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली. आणि मग माझी उंची नाही तर ही काय? तुमची उंची जास्त आहे. तुम्ही काय म्हणलात की बीड जिल्ह्यामध्ये या बजरंग सोनवणेच्या नावावर एखादं काम आहे का? आता मी खासदार नाही, आमदार नाही, मंत्री नाही, लोकसभेला लोकांनी फार चारी मुंड्या केलं, माझ्या नावावर काय काम आहे? पण ताई साहेब तुम्हाला माहित नसल, तुम्ही म्हणला था बीड जिल्ह्यातला पराजय झालेला उमेदवार गावात फिरतो का? बीड जिल्ह्यात जाऊ नंतर बोलतो, पण माझ्या नावावर काय काम आहे म्हणलात तुम्ही? ज्या नात्रा गावामध्ये तुमचं मतदान आहे त्या गावाचा दवाखाना सुद्धा बजरंग सोनवणे दिलाय, आणि माझ्या नावावर काय काम आहे? अरे दिला याचा अर्थ शासनाचा निधी आहे, तो शासनाच्या सत्तेवर बसल्यानंतर तो वाढप्याचा अधिकार आहे, तो वाढणार आहे. त्याला असं काय तुमची रजिस्ट्री आहे? पण तुम्ही तसं का बोलताय मला कळत नाही. परवा एका सभेमध्ये आमचे पालकमंत्री महोदय म्हणले की बजरंग सोनवणे शेतकरी पुत्र कसा, उद्योजकांमध्ये 2-2 कारखाने. साहेब मला संशोधनच करायची वेळ आली. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्मलो ह्याचा मला रास्त अभिमान आहे, आणि मी शेतकरी पुत्र आहेच. तुम्ही कशा अँगलने बघा शेतकरी पुत्रच आहे. आणि मी शेतकरी पुत्रानं उद्योजक केला आणि उद्योजक झालो आणि राजकारणात उभा राहिलो, तर बिघडलं कुठं? आता आम्ही तुम्हाला म्हणायचं, तुम्ही म्हणतात ऊसतोडांचे नेते. कुणी ऊस तोडलाय? आम्ही ऊसतोडांच्या घरी जन्मलो. कुठं जन्मलो ते सांगा. काय बोलताय? का बोलताय? राष्ट्रीयच्या सभेत तुम्ही ते कळसच केला, लोकशाहीच मारली. परवा एके आष्टीची सभा होती साहेब, इथं 1200 लोकांची सभा होती आदरणीय साहेब, आणि भाषण केलं 59 मिनिट आमच्या पालकमंत्र्यांनी. 1200 लोकांची सभा. बीड जिल्ह्यात पहिलीच एक सभा आपली झाली साहेब, की एवढी प्रचंड मोठी आहे. नाही तर बीड जिल्ह्यातल्या कुठल्या गावात कुठं सभा यांना कुणाला घेता आली नाही. त्यामुळे त्या सभेत त्यांनी 59 मिनिट बोलले. त्याच्यात काय बोलले? त्याच्यात म्हणले, आमदार साहेब त्यांचे होते, त्यांना मी नावं काही घेऊ इच्छित नाही, त्यांच्या नावाने सांगितले, मी कोणाची नावं कशाला घेऊ. ही स्टेजवर आहेत, तुम्ही स्टेजवर आहेत, तुम्ही म्हणता म्हणले की ही माझं ऐकत नाही, त्या सरपंच ती सरपंच माझं ऐकत नाही, आणि उद्या जर म्हणले सरपंच माझ्याकडे आला तर मी म्हणेल सरकार माझं ऐकत नाही, मी निधी देणार नाही. अरे अरे पंचायत राज व्यवस्थेला अधिकार दिला, सन्मानाने स्वाभिमान करायला शिका. लोकप्रतिनिधीचा अवमान करताय, ही कुठली पद्धत? सांग, त्याचा निश्चय मी करतो की या सरपंचाचा तुम्ही अवमान करताय. असं वागू नका साहेब. का बोलताय असं? काहीच कारण नाही. पण पालकमंत्री महोदयांना एवढीच घाई झाली
की कधी 4 तारीख येते, एकदा बहिणीचा पराजय झालेला कधी बघतो. साहेब दुसरी आहे का फॉर्म भरायचं त्यांच्या कार्यक्रमात आदरणीय पालकमंत्री महोदय बोलत होते. त्यांनी काय म्हणलंय की बाकीचं लांब लचकलंय सांगत नाही, माझ्यावर काय अवकात म्हणले काय म्हणले हे सोडून द्या. पण स्टेजवर बसलेल्या एका नेत्याला माजी मंत्र्यालाच म्हणले की तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही काहीतरी बजरंगवर बोलता, तुम्ही बोललाच नाही. आता कोण म्हणजे तुमचा स्टेजवर बसणाऱ्यावर विश्वास नाही. वा रे वा, असं चाललंय. मग आता बघा माणसाला केला करे, तुमचा जर त्यांच्यावर विश्वास नसला तर पुन्हा कसं होईल. म्हणजे तुमचं तुम्हाला मिळणार गेला जे जे जवळ त्यांच्या जवळ माझी तुमच्या सर्वांच्या समोर एक साक्षीने विनंती करायची जवळ असणाऱ्या नेत्यांना, अरे तुमच्यावर विश्वासच नाही लागा, कशाला तुम्ही उगाच राहिलात पळत पळत त्यांच्या माग. तुम्ही काही केलं तरी ती म्हणणार त्यांनी काहीच केलं नाही. खरंय का नाही. मग आता कशाला. चला या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे. यांनी कुठलाच विचार नाही. माझ्या शेतकऱ्यासाठी या खासदार महोदयांनी काय केलं उत्तर द्या. तुमच्या सरकारने शेतकऱ्यासाठी काय केल्याचं उत्तर द्या. माझ्या शेतकऱ्याचा कांद्याचा प्रश्न निर्माण झाला. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात पुन्हा शब्द दिला की आम्ही या कांद्याला 300 रुपये अनुदान देऊ. मिळालं का कोणाला आपल्या इथं. मिळालं का त्याला. एकाला मिळालं नाही. मग याच्यासाठी आपल्या खासदारांना त्यांच्या सभागृहात किंवा त्यांच्या सरकारकडे कमीत कमी एकदा तरी तोंड उघडायला पाहिजे होतं. उघडलं का. मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आपल्या समोर असणाऱ्या उमेदवार ताई आणि पाशा पटेल नावाचं एक बाहेरून आलेलं, ह्या तिघांनी मिळून एक यात्रा काढली टाळ हातात मुर्दंग घेऊन आणि काय सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला 10,000 रुपये भाव दिला पाहिजे. एवढंच नाही तर काय सांगितलं पुढं, माझ्या तुरीला भाव 8,000 दिला पाहिजे, हरभऱ्याला भाव 9,000 दिला पाहिजे. काय झालं. सोयाबीनला भाव तुम्ही 7,000 दिला पाहिजे. आज 10 वर्ष झाले या सर्व पिकाच्या किमती अर्ध्यावर आल्या. याच्यासाठी माननीय खासदार महोदयाने एक चकार शब्द तरी आपल्या सभागृहात बोलल्या का, सरकारकडे बोलल्या का. काहीच नाही. आणि तुम्ही काय म्हणलात पालकमंत्री महोदय, तुम्ही असं म्हणलात की आता आमच्या ताई साहेबाला निवडून का द्यायचंय, तर त्या मोदी साहेबाच्या खांद्याला खांदा लावून संसदेत जाणार आहेत, संसदेत काम करणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर विकासाचा निधी बीड जिल्ह्याला मला आणायचा, त्याच्यासाठी ताई साहेबाला निवडून द्या. साहेब अगोदरच्या ताई कुणासोबत होत्या. मोदी साहेबांवर नव्हत्या का. कुणासोबत होत्या त्याचं उत्तर द्यावं लागेल. अगोदरच्या ताई साहेब का काँग्रेस बरोबर होत्या. मोदी घ्या सगळं मोदी मोदी बरोबर म्हणताय. मग तुम्हाला कोणी आढळलं होतं विकास करायला बीड जिल्ह्याचा. तुम्ही सांगताय की मला बीड जिल्ह्याचा विकास करायचंय, वॉटर ग्रीडचं पाणी आणायचंय, माझ्या बीड जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करायचंय, याच्यासाठी आदरणीय ताईंना मत द्या. मग 10 वर्ष 15 वर्ष तुमचाच खासदार, 10 वर्ष तुमचंच सरकार, मग अडवलं कुणी काय माहिती. या खासदाराने आपला प्रश्न कुठं मांडला नाही. एवढंच नाही. साहेब म्हणतात आदरणीय पालकमंत्री साहेब का म्हणले, हा शेतकरी पुत्र शेतकरी मित्र म्हणतो, याच्या शेतात काय पिकतंय ती मला एकदा बघावं लागेल. आणि त्याला साक्षीदार मुळा कोण होतं काय माहिती. पण म्हणले, मी म्हणलं साहेब 15 वर्ष मी तुमच्यासोबत काम करीत होतो, त्यावेळेस तुम्ही बघितलं नाही का काय पिकते माझ्या शेतात. नाही दिसलं. मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही टाळं फोडून सांगितलं आणि मी त्यांच्यासाठी प्रचार केला मला, त्यावेळेस सांगितलं ना हा शेतकरी पुत्र कसा चांगला आहे, कसा चांगला आहे. आताच काय झालं, उन्हानं माझं थोबाड थोडं काळ झालंय का दुसरं काय झालंय, आता काय झालं गरम झालं. पण काहीच बोलावं काहीच कळणार. या सर्व गोष्टीचा पोलखोल कुठेतरी झाला पाहिजे. या उद्देशाने मी त्यांना सांगितलं साहेब जरा दमानी घ्या, नका माझ्यावर बोलू. पण ते दररोज काहीतरी बोलते. एवढं काय चाललंय काहीच कळणार. मग या खासदार महोदयांना मी सांगितलं
की खासदार महोदया तुम्ही आणखी आमच्या समाजाच्या कुठल्या घटकावर बोललात का संसदेमध्ये? या मुस्लिम समाजाचं आरक्षण होतं त्याच्याविषयी, दलित समाजाचा विषय प्रश्न खूप मोठे होते त्याच्याविषयी, मातंग समाजाचे विषय होते त्यासाठी, ओबीसीचे एवढे आरक्षण झाले, चळवळी झाल्या त्याच्यासाठी, आणि महाराष्ट्रात आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांना जी चळवळ उभी केली बोला त्याच्यासाठी तुम्ही कुठं एक चकार शब्द तरी बोललात? मग काय बोलता ताई साहेब, तुम्ही ओबीसीच्या आंदोलनात नाही, तुम्ही कशातच नाही, बोलता काय? अरे का बोलता? आणि खऱ्या अर्थानं जर विचार करायचा झाला तर माझं सर्टिफिकेटच दाखवलं. हे सर्टिफिकेट कुणी दिलं? कुणी दिलं? सरकारनं. त्यांनी तारखासहित सांगितलं की काय घाई झाली म्हणले, नोव्हेंबरला GR निघाला आणि सर्टिफिकेट जानेवारीला मिळालं. साहेब आम्हाला कुठं घाई झाली? 50 वर्षापूर्वीच आमच्या पहिल्या पिढीलाच मिळायला पाहिजे होतं. ते सर्टिफिकेट कुणामुळे मिळालं? तर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलामुळे आम्हाला त्याचा रास्त अभिमान आम्हाला आहे. तुम्हाला काय दुखतंय? तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही आम्हाला हे नव्हतं. तुम्ही ओबीसी म्हणताय, कोणच्या ओबीसी? खरे ओबीसी आम्ही आहोत. ओबीसीचं सर्टिफिकेट दाखवलं ना, आम्ही ओबीसी आहोत. तुम्ही तर ओबीसीच नाही. तुम्हीच तपासा. तर कुणाचं काम केलं तुम्ही? एवढ्या बंजारा समाजाला तुम्ही एवढ्या दिवस खेळवलं, तुम्ही केलाय त्याची सुद्धा सर्व म्हणजे दाखवताय पुढं आणि तुम्ही असं काय असं का? आणि मग आम्हाला म्हणताय जाती. आम्ही कसे जातीवादी? आम्ही कुठं जात कुणाची काढली? आम्ही कधी जातीवादी बोललो नाही. आणि आम्ही जर जातीवादी असतो, आज फक्त मराठा समाजाला वाटतंय की आम्हाला आरक्षण जातीवादी झालं. फक्त तुम्हाला तसं काही वाटत नाही. तुम्हाला एकच वाटतंय की बीड जिल्ह्यातल्या ह्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली ते कुणाचं ऐकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटायलंय की आता आपला पराजय, त्याच्यामुळे तुमची पायाखालची वाळू घसरली आणि त्याच्यानंतर तुम्ही आता लागलात काहीतरी बोलायला. एवढाच विषय, दुसरं तुमच्यात काही नाही. त्याच्यामुळं आदरणीय पालकमंत्री महोदय, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही विकास केला म्हणतात. म्हणले एकदाही म्हणलं की शेतकरी पुत्र की कृषी मंत्र्यांना काय काम केलं दाखवा. खरंच म्हणलो नाही बरं का मी. बरं म्हणलो तर म्हणलो म्हणतात ना तुम्ही, म्हणलो. मग काय केलं दाखवा. 9 महिन्यात 9 महिने झालं कृषी मंत्री तुमच्याकडे आले. त्या 9 महिन्यामध्ये तुम्ही काय काम केलं जिल्ह्याला दाखवावं लागल. माझा 2020चा विमा लातूरला मिळतो, परभणीला मिळतो, धाराशिवला मिळतो, माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला मिळत नाही. याचं उत्तर कोण देणार? याचं उत्तर द्या. पण कृषी मंत्री झालात ना तुम्ही, तुमच्यासाठी जनतेसाठी काय झाला? तुम्ही कृषी मंत्री झाल्या एक स्टेटमेंट काढायचं आणि स्टेटमेंट करून सांगायचं केंद्रात माझ्या मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आता तुम्ही बी जाऊ द्या, सरकार आहे आमच्या या सरकारला आणि तुमच्याकडे लई मोठं खातं आहे, तर तुम्ही म्हणायचं या शेतकऱ्यांचा विमा मी खासबाब म्हणून मंजूर करतो, अधिकार तुम्हाला असेल तर. पण नाही केलं. मग शेतकऱ्यावर बोलत नाहीत, कसे विकासावर बोलत नाहीत. तुम्ही दोघं बहीण भाऊ रात्रीत एक होतात. मग आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आणि जनता म्हणून एक झालं तर बिघडलं कुठं? आणि या जनतेनं तेच केलंय का मागच्या वेळेस कुठल्या एका विशिष्ट समाजाच्या मतात खासदार झालेत का? 15 वेळेस 15 वर्ष खासदार झालेले. आणि आदरणीय पालकमंत्री महोदय, तुम्ही विशिष्ट समाजाच्या एका मतावर तुम्ही आमदार होत नाहीत. सर्व जाती धर्माच्या लोकांची सर्वांना गरज आहे. राजकारणामध्ये कुणी जातीपातीचं राजकारण करू नये अशी माझी कळकळीची विनंती. आम्ही करतच नाही. आता नानांनी चांगलं सांगितलं बघा, जिल्हा परिषद कसा कोण करतंय? ओपनच्या जागेवर कोण? जिल्हा परिषदचं अध्यक्ष ओपनचं पद होतं. नानांनी सांगितलं म्हणून आठवलं बरं का. माझ्या विसरून गेलो ती जिल्हा परिषद मी आता. पण ती जिल्हा परिषदचं ओपनचं पद असताना तुम्ही तुमचा माणूस बसवला. समाज कल्याण खात्यात दलित बांधवाचं लय तुम्हाला कळवळा यायला. आष्टीच्या सभेत म्हणल्या या आमच्या पालकमंत्री महोदया माझी की मला संविधान बदलण्यासाठी निवडून द्या. हा चाललंय काय? तुम्ही एवढं दलित बांधवाचा कळवळा आज तुम्हाला येतोय. एक तरी तुमच्या साहेब आदरणीय साहेब व्यासपीठाला माझं म्हणे, एक तरी तुम्ही तुमच्या 15 वर्षाच्या काळात तुमच्याकडे जिल्हा परिषद असताना कुठला समाज ओरिजिनल एसी समाजाचा सभापती तुम्ही समाज कल्याण खात्याला दिला? एक मग आज कसं आठवलं?
समाज कल्याण खात्याला 2007 पासून मी बघतोय की तुमचाच आहे. खरे का बापू? या सर्व गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागेल आणि सर्व गोष्टीचा विचार जनतेने केलाय. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना वाईट वाटतंय. मी जास्त काय बोलणार नाही, आता भरपूर बोललो. मी सर्वांना विनंती करणार आहे, येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला सर्वांना बूथवर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण सर्वांनी राहायचंय आणि बूथ सांभाळायचे. बाबा कुठं कुठं काय म्हणलं जातं आम्ही असं करू. आता बघा आम्ही बीडला हॉटेलच ठेवलंय त्यांनी राहायला आम्हाला. आम्ही एखादं हॉटेल करतो तिथं 10-5 गुंड आणून ठेवले. काय चाललंय? बीड जिल्हा आहे नेमका कशाचा? परवा साहेब आणखी एक किस्सा आहे. मीडिया आणि काय करायलेत माय बाप मलाच माहित नाही. साहेब एका हॉटेलमध्ये मारामाऱ्या झाल्या. आदरणीय साहेब, एका हॉटेलमध्ये 8 लाख काहीतरी कृषी त्या तुमच्या हार्वेस्टरची सबसिडी देतो म्हणून 8 लाख रुपये गोळा केलेत असं कळतंय. आता एखादा मला माहित नाही, बीड जिल्ह्यातले सुद्धा होते आणि तिथंच एक जण तर 8 लाख रुपये 340 लोकांचे तुम्ही गोळा केले. ह्याचा पुरावा काय चाललंय? आणि शासकीय यंत्रणामध्ये काय वागायली? आमची एसपी साहेबाला माझी विनंती आहे, एसपी साहेब जरा दमाने घ्या. आपलं बी आलंय सगळं संपत, नका उगाच कसे मला असं करायला. आज आरटीओनच गाड्या अडविल्या, ठीक आहे, त्यांचं त्याला लकलक. साहेब एवढा त्रास आहे. आज निवडणुकीचा बॅलेट पेपर जो आपला आलाय, तुमच्या मतदारसंघात कसं आहे साहेब मला माहित नाही, पण आमच्याकडे जो बॅलेट पेपर आलाय ते म्हणतोय वरूनच आलाय. बॅलेट पेपर आपलं चिन्ह अंदूक आहे, त्यांचं चिन्ह भडक आहे. मी आम्हाला 4 जून जगतो त्यांचं भडक असू द्या, आपलं अंधक असलं तरी आपल्याला दिसतंय 4 जूनला आपलं भडक. त्यामुळे यांचे काय चाललंय हेच कळत नाही. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जे एक मत जिथं कुठे असेल तिथं बोलवून घ्या आणि मत करून घ्या आणि आपला तुमचा सर्वांचा अमूल्य असा आशीर्वाद माझ्या पाठीशी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या सन्मान करायसाठी तुम्ही सर्वांनी मला मतदान द्यावा एवढी विनंती करतो. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या. एवढी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बाप्पा. आम्ही 4 तारखेला दुपारीच तुमचं हे करणार आहोत, जल्लोष करणार आहोत. या ठिकाणी आता अनेक लोकांचे प्रवेश आहेत, परंतु प्रातिनिधिक प्रवेश या ठिकाणी होतील. प्रथमतः या ठिकाणी एक प्रवेश झालेला आहे अमोल राजे तरटे यांचं एक स्वागत या ठिकाणी होईल. तत्काळ त्यांनी आपलं स्वागत स्वीकारायचंय. त्यानंतर विजय अण्णा गाडवे सामाजिक कार्यकर्ता धामणगाव, पहिल्यांदा अमोल राजे तरटे स्वागत करून घ्या. त्यानंतर धन्यवाद. धन्यवाद. यानंतर दादासाहेब झांजे पंचायत समिती तत्काळ यायचे, त्यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. यामध्ये युवा नेते ऍडव्होकेट रिजवान शेख व त्यांचे सहकारी आपल्यालाही विनंती मंचावर येऊन आपलं स्वागत करून घ्यायचंय. या ठिकाणी सोबतच संतोष सानप युवा नेते ब्राह्मणगाव यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे, प्रवेश होत आहे. त्यांनी रिजवान शेख, संतोष सानप, सोबतच भैरवनाथ चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य मुर्शदपूर हेही स्वागत यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. सोबतच माननीय पहिलवान गणेश खोटे ग्रामपंचायत सदस्य बेलगाव हे उपस्थित, त्यांनी आपला प्रवेश करून घ्यायचा या ठिकाणी. माननीय पहिलवान गणेश खोटे, सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपल्याला मोठी उत्सुकता आहे, या ठिकाणी एक पाठिंब्याचं पत्र आहे. आष्टी तालुका साखर कारखाना कडा यांच्या वतीने या ठिकाणी एक पाठिंब्याचं जाहीर पत्र ते जयंत पाटील साहेबांना देत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दरम्यान या ठिकाणी सय्यद कडा कारखान्याचे कर्मचारी आहेत, संघटना आहे त्यांची, ते या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत. अनेक अशी काही नावं होती, सय्यद झिशान, अन्सार बेग, बाळवणी, सोनिया पठाण, इस्माईल पठाण, आवटे मामा, नांदा, शौकत पठाण यांचा औपचारिक प्रवेश या ठिकाणी झाल्याचं सूचित करतो. आणि ज्यांच्या भाषणाची आपल्याला उत्सुकता आहे, महाराष्ट्राचा आपल्यासाठी जे पुरोगामी म्हणून एक मोठा चेहरा आहे
असे अमोल कोल्हे साहेब, खासदार अमोल कोल्हे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या मंचाला संबोधित करायचं. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानासाठी लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृती. आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे लोकसभा 2024 चे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेला मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, जीवनरावजी गोरे साहेब, माजी आमदार साहेबरावजी दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष, या तालुक्याचा खरा स्वाभिमान महबूबभाई शेख, बबनराव गीते, सय्यदजी सलीम, उषाताई दराडे, सुशीलाताई मोराळे, रामभाऊ खाडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते, महादेवजी नागरगोजे, आम आदमी पार्टीचे अशोकराव येडे, मीनाक्षीताई पांडुळे, राजूभाऊ जानकर, शेतकरी कामगार पक्षाचे विष्णुपंत घोलप, गणेशजी कवडे, काँग्रेस पक्षाचे भास्करजी केदार, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे ज्यांचे विचार आपण ऐकले ते अजिंक्यजी चांदणे, पांथर सेनेचे धडाकेबाज पांथर दीपकजी केदार, सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खर तर महाराष्ट्रभर फिरतोय आणि स्वतः लोकसभेची निवडणूक लढवत असताना पण, म्हणजे आमचं शिरूरचं मतदान बी 13 तारखेला आहे, म्हणजे शिरूर लोकसभेचं मतदान आहे. पण मला महबूबबाईंनी लय भारी सुनावलं, साहेब शिरूरमध्येच फिरायचंय, तुम्ही शिरूर तालुक्यातच येत आहे, शिरूर पाटोद्यामध्ये येत आहे, विधानसभा मतदारसंघामध्ये तेवढी काळजी घ्या आणि आष्टीच्या या सभेला या. पण मला अनेक पत्रकारांनी खरं तर प्रश्न विचारला की स्वतः लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा, हे खूप अभावाने काही पत्रकार मला म्हणाले किंवा महापालिकेची निवडणूक लढवताना, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताना वॉर्ड सोडून बाजूला जात नाहीत माणसं, लोकसभेची निवडणूक लढवायले आणि तरीही तुम्ही बाजूला येऊन इतर मतदारसंघामध्ये प्रचार करताय. पण भावानं याची दोन फार महत्वाची कारण. एक महत्वाचं कारण पहिलं असं आहे की जेव्हा भारतीय जनता पक्षाकडून 2 प्रादेशिक पक्ष, महाराष्ट्रातले 2 मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष, ज्या पक्षांकडे बघितलं की दिल्लीच्या दरबारात सुद्धा मराठी मातीचा स्वाभिमान म्हणून या पक्षाकडे जात होतं, तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या 2 पक्षांना फोडण्यात आलं. या 2 पक्षांचे नेते पळवण्यात आले, चिन्ह पळवण्यात आले. असं म्हटलं एका मामानं, घरावर टाकलेला पाहिला होता, आता पक्षांवर बी अशा पद्धतीने दबाव टाकून दरोडा टाकतात का काय, अशी ही परिस्थिती निर्माण झालेली असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आजही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायत. आणि 2 पर्याय आहेत. माझ्या भावांना उद्या कोणी येईल, कोणी काही भाषण करतील, पण हा प्रश्न कायम लक्षात ठेवा, 2024च्या या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात 5, 10, 15 वर्षांनंतर जेव्हा आमचे पत्रकार बांधव लिहितील, जेव्हा कुठला तरी लेखक लिहिल, जेव्हा याचं वार्तांकन करेल, तेव्हा नक्की हा प्रश्न असेल का 2024ला महाराष्ट्रातल्या जनतेसमोर, बीड जिल्ह्यातल्या जनतेसमोर 2 प्रश्न होते. स्वार्थासाठी सरपटत जाणाऱ्यांच्या गर्दीत मिसळायचं का स्वाभिमानाने लढणाऱ्यांच्या यादीत उभं राहायचं. आणि जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या यादीत
हा जो लढवय्या योद्धा आहे, हा जो संघर्ष योद्धा आहे, याच्या खांद्याला खांदा लावून आज बीड मध्ये उभं राहणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून उमेदवार असताना सुद्धा इथे येऊन उभा राहतो. काल तुम्ही बातम्यांमध्ये वाचलं असेल आदरणीय पवार साहेबांच्या प्रकृतीला सातत 22 दिवस 50 सभा आणि 22 दिवस 50 सभा केल्यानंतर थोडासा आवाज बसलाय म्हणून आज खरं तर आदरणीय पवार साहेब येऊ शकले नाही. आणि खरंच येताना आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर येताना हा विचार मनात आला, आपली संस्कृती आहे खरं तर घराची. घरातलं वडीलधार माणूस उन्हातानाची पर्वा न करता घराच्या स्वाभिमानासाठी लढत असेल तर माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांचं हे कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यामध्ये खारीचा का होईना आपण वाटा उचलला पाहिजे. हे माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांचं कर्तव्य आणि विश्वास आहे मला, अभिमान आहे मला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा किल्ला मजबूत त्याला मुलुकगिरीसाठी बाहेर पडता येते. आणि हा विश्वास माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलाय. पण इकडे आल्यानंतर बाप्पा खरं तर मला असं वाटलं, तुम्ही सभेला बोलवलं खरं, पण जशी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे तशीच या लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतीये. मायबाप जनतेनं ही निवडणूक हाती घेतली. कारण ही निवडणूक आता केवळ 2 पक्षांची राहिली नाही भाऊ, उमेदवारांची राहिलेली नाही, ही निवडणूक कुणाच्या प्रतिष्ठेची राहिलेली नाही, तर ही निवडणूक गेली 10 वर्ष सातत्यानं ज्या मोदी सामान्य जनतेचा अपेक्षा भंग केला, ज्या मोदी सरकारने सर्वसामान्य देशाच्या जनतेला महागाईच्या खाईत लोटून दिलं, ज्या मोदी सरकारने सर्वसामान्य युवकाला बेरोजगारीच्या खाईत लोटून दिलं, ते मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी ही निवडणूक झालेली आहे. आणि म्हणून ही निवडणूक जेवढी बजरंग बाप्पाची तेवढीच ही निवडणूक तुमच्या प्रत्येकाची आहे. ही निवडणूक तुमच्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याची ज्याच्या शेतमालाला भाव मिळाला नाही, ही निवडणूक तुमच्यातल्या प्रत्येक युवकाची ज्याला शिक्षण मिळून सुद्धा ज्याला रोजगार मिळाला नाही, ही निवडणूक माझ्या त्या प्रत्येक माता भगिनीची आहे की महिन्याला हातात नवऱ्याचा पगार आल्यानंतर आता महिनाभराचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न ज्या माता भगिनीच्या चेहऱ्यावर पडतो, त्या प्रत्येक माता भगिनीची ही निवडणूक. आता उद्या इथं माननीय पंतप्रधानांचं बहुतेक 3दा कॅन्सल झालेली सभा 4थ्यांदा होती. हा येईल का नाही माहित नाही, होईल का नाही माहित नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाप्पा, काय बी घाबरू नका. दिल्लीहून मुंबईहून किती बी हेलिकॉप्टर येऊ द्या, किती बी विमान येऊ द्या, किती बी लँड होऊ द्या, तुमचं विमान तुम्हाला दिल्लीचं पकडायचंय एवढी गोष्ट ध्यानात ठेवा. कारण हे बीड लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेने ठरवलं. तुम्ही मगाशी म्हणालात तुमच्या शेतात काय पिकतं याचा काही लोकांना प्रश्न पडलाय. मला आता महत्वाची गोष्ट ही वाटते की वावरात काय पिकतं, कुणाच्या शेतात काय पिकतं, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय पिकतं हे महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जर काय पिकत असेल तर ती पिकते निष्ठा, तो पिकतो स्वाभिमान आणि तो पिकतो प्रामाणिकपणा. आणि हे महाराष्ट्राची जनता दाखवायची. म्हणून आज विचार करा, देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये निवडणुका 5 टप्प्यांमध्ये केल्या जातात, जेमतेम 48 जागांसाठी. याचं खरं तर उत्तर भारतीय जनता पक्षाला दिलं पाहिजे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका अवघ्या 2 टप्प्यात जिथं 80 जागा आहेत, महाराष्ट्राच्या निवडणुका 5-5 टप्प्यात करायला लागतात. 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 200 आमदार, राज्यातली सत्ता एवढं सगळं असताना देशाच्या पंतप्रधानांना बीडमध्ये प्रचारासाठी यावं लागतं. महाराष्ट्रामध्ये 50 सभा घ्याव्या लागतात. ही ताकद कुणाची आहे? ही ताकद सर्वसामान्य मराठी माणसाची ताकद आहे. ही स्वाभिमानी मराठी माणसाच्या मनगटातली ताकद आहे. आणि त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना यावं लागतं. आमच्याकडे पण तीच कंडिशन. म्हणजे तुमच्याकडे आज इकडे येऊन बसायले, उद्या
आमच्याकडे आज तिकडे शिरूरमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सभा घ्यायले. आता नेमकं देवेंद्रजींना प्रश्नच पडला असेल कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे. कारण आमच्याकडे तर आम्हाला आव्हान दिलं होतं, लोकसभेच्या पदाचा वापर स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी 15 वर्ष करणारा जो व्यापारी होता त्यालाच आता उमेदवार म्हणून 1, 2, 3, 4 पक्षात उड्या मारून शेवटी त्याला तिकीट द्यायले. आणि ते तिकीट दिल्यानंतर आता माननीय देवेंद्रजी येणार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. इथूनच प्रश्न विचारतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस, आपण नेमका प्रचार कोणाचा करायला येत आहात? ज्या माणसानं लोकसभेची मतं मिळाल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं होण्यासाठी प्रश्न विचारले, त्याच्या प्रचाराला येत आहे. पण तीच परिस्थिती इथं अशासाठी आहे बाप्पा का आम्हालाही पत्रकार प्रश्न विचारतात. त्यांच्याकडं मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे 200 आमदार आहेत, त्यांच्याकडे अफाट पैसा आहे, त्यांच्याकडे राज्यातली सत्ता आहे, त्यांच्याकडे केंद्रातली सत्ता आहे. आणि असं असल्यावर कसं होणार? आणि तो दीवार सिनेमातला डायलॉग आठवतं का? दीवार सिनेमा, मेरे पास गाड़ी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है? हाय, आठवतो ना? तसाच प्रश्न विचारला जातो बजरंग बाप्पाला. आमच्याकडे 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 200 आमदार, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता आहे. बजरंग बाप्पा तुमच्याकडे काय आहे ना? बजरंग बाप्पाचं उत्तर आहे, माझ्याकडे बीड लोकसभा मतदारसंघातली ही सर्वसामान्य जनता आहे. आता उद्या सभा झालीच तर आश्चर्य वाटलं मला खरं तर. 10 वर्षानंतर देशाच्या पंतप्रधानांना ठिकठिकाणी धार्मिक तेढ वाढवणारी भाषणं करावी लागली. तरी आरोप केला जातो, जातीपातीच्या राजकारणाचा सुद्धा आरोप करायला लागले. एक साधा प्रश्न विचारतो, उद्याची जेव्हा सभेमध्ये जर धार्मिक कुठलं विधान ऐकलं तर एक साधा प्रश्न विचारा भावांनो. एक हिंदू मित्र होता, एक मुसलमान मित्र होता, दोघं रस्त्याने चालले होते. रस्त्याच्या एका बाजूला मंदिर होती, एका बाजूला मस्जिद होती. हिंदू मित्र कुठं जाईल? मंदिरात. मुस्लिम मित्र कुठं जाईल? मस्जिद मध्ये. बरोबर? दोघांचं काय चुकलं? दुसऱ्या दिवशी परत दोघं निघाली. दुपारची वेळ होती, रटरट ऊन तापलेलं होतं, पोटात कावळे कोकलत होते, सपाटून भूक लागली होती. हिंदू मित्र मुस्लिम मित्र रस्त्याने चालले होते. रस्त्याच्या एका बाजूला मंदिर होतं, दुसऱ्या बाजूला मस्जिद होतं, समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील का नाही? मग भावांनो, उद्या जेव्हा कोणी तुम्हाला धर्माच्या नावाने काहीतरी डोस पाजायला येईल तेव्हा सांगा, पोटातल्या आगीला ती आग विझवण्यासाठी मिळणाऱ्या भाकरीला जात माहीत नसते, त्याला धर्म माहीत नसतो. आधी रोजगाराचं बोला, नंतर आमच्या डोक्यात हे कुठलं तरी विष पेरा. आणि ही गोष्ट आधी लक्षात ठेवा भावा. कारण जसं हे धार्मिक उदाहरण आहे तसं जातीचं उदाहरण आहे. जो माझा सर्वसामान्य शेतकरी, मगाशी बाप्पाने बोलताना शेतकरी दिंडीचा उल्लेख केला. 2014 मध्ये यवतमाळमध्ये माननीय पंतप्रधान आले होते आणि यवतमाळमध्ये माननीय पंतप्रधानांनी हे आश्वासन दिलं होतं का शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. तेव्हा शेतकरी दिंडीला 7,000 सोयाबीनला भाव मागितला होता. आज किती भाव आहे? किती घातलं सोयाबीन? 4, 3.5, 3 घातलं. 3-4 हजारांनी सोयाबीन घालावं लागतंय. मला आठवलं बघा भावांनो, 2014ला बी तुम्ही 4-4.5 हजारांनी सोयाबीन घातलं होतं. खताच्या किमती किती वाढल्या, मजुरी किती वाढली, ट्रॅक्टरला टाकणारा डिझेलचा खर्च किती वाढला आणि सोयाबीनचा भाव किती वाढला. शेतकरी कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा हे महत्वाचं नाही, त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव आहे का हे महत्वाचं. तशीच परिस्थिती कांद्याची. कांद्यावर निर्यात बंदी होती. आता लगेच 3 डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंदी होती. आता कुठे 6 महिन्यानंतर कांद्याची निर्यात बंदी उठवताना बी त्याच्यावर
$550 पर मेट्रिक टन, म्हणजे एका टनामाग $550चा बोजा तुमच्या बोकांडी घातलाय. 40% निर्यात शुल्क तुमच्या भूखंडी लावलंय. आणि आता भारतीय जनता पक्षाचे नेते ढोल पिटायले का आम्ही निर्यात बंदी उठवली. पण उद्या माननीय पंतप्रधान आल्यानंतर विचारा, या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं गेल्या 5-6 महिन्यामध्ये जे 3-3.5 हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं, त्याची भरपाई कोण देणार. गेल्या 3-3.5 हजार कोटीच्या नुकसानाच्या भरपाई विषयी बोलत नाही. बोलतात ते काय, दिवसाला 17 रुपये तुमच्या तोंडावर मारले जातात. ही शेतकऱ्याची किंमत आहे का. आणि कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही प्रांताचा असला तरी सर्वसामान्य देशातला शेतकरी आज आवाज देतोय, आम्हाला किसान सन्मान निधी नको, आमच्या खतांच्या किमती मर्यादित ठेवा आणि आम्ही कष्टाने जे पिकवतो त्याला आधी व्यवस्थित भाव द्या. आणि ही परिस्थिती केंद्रातल्या सरकारची. आणि म्हणूनच बघा, जी परिस्थिती ती शेतकऱ्यांची, ती तरुणांची काय वेगळी परिस्थिती. आज गावाकडे किती वर्षाचं साधारणपणे आपण लग्न किती वर्षी करत होतो. पोराचं लग्न किती वर्षी करीत होतो. आता किती वर्षाची झाली पोरं. होतात का लग्न. माझ्या भावाचा हा साधा प्रश्न यासाठी विचारावा लागतो, आज शेतावर आमचा जो तरुण असतो, या शेतमाला शेतीत काय राहिलं नाही, शेतीत काय राम राहिला नाही. आधी बघितलं जायचं स्थळ आलं का बघितलं जायचं वावर किती, शेती किती, एकर किती, हे सगळं बघितलं जायचं. आज विचारलं जातं पोरग शेतीवर आहे का. आणि जर पोरीचा बाप असेल तर पोरीचा बाप आधी मान नकारार्थी हलवतो. नुसतं शेतीवर पोरग असलं तर पोरगी कशी द्यायची, हे नुकसान कोणी केलंय कृषी प्रधान देशात, याचा उत्तर खरं तर माननीय पंतप्रधानांना द्यायला पाहिजे. 2 कोटी रोजगार देणार होते आमच्या तरुणाला दरवर्षी, 2 कोटी. आज काय सांगतात आमच्या पोराला, मोबाईल उघडून बघा, टीव्ही लावून बघा, काय बघायला मिळतं, काय खेळा. 2 कोटी जिथे रोजगार येणार होते तिथं आमच्या पोरांना सांगितलं जातं खेलो रमी, खेलो जंगली रमी. मॅच बघायला गेलं का आधी जाहिरात येते, बनवा आधी टीम. बरोबर. भावानं थट्टेचा विषय नाही, कालचाच प्रसंग सांगतो. काल प्रचाराच्या गडबडीत होतो. काल बारामतीच्या सभा करून नगरला चाललो होतो आणि नगरला चालला असताना एक फोन आला. खानदेशातलं पोरग होतं. खानदेशातलं पोरग पुण्यात आलं होतं, नोकरीच्या निमित्तानं आलं होतं. आई बापांनी मोठ्या आशेनं खुश होऊन पोराचं लग्न लावून दिलं होतं. पोराला नोकरी लागली होती, $1,00,000 रुपयाचा पगार पोराला होता. आणि त्या पोराचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितलं, दादा ऑनलाईन गेमिंग मध्ये 25-30 लाख रुपये घालवून बसलोय. 25-30 लाख रुपये घालून बसलोय. आयटी क्षेत्रातला पोरगा, $1,00,000 रुपये पगार असलेला पोरगा. त्याला म्हटलं, बाळा घरी कोण कोण असतंय. तो म्हटलं, आता लेकरू 1 महिन्याचं आहे. 1 महिन्याचं लेकरू आहे. 25-30 लाखाचं कर्ज डोक्यावर झालं ऑनलाईन गेमिंग मुळे. आणि आता या 25-30 लाखापासून सुटका कशी व्हायची हे कळायला झालंय. आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. 1 महिन्याचं पोरग पदरात, हातात नोकरी असताना केवळ ऑनलाईन गेमिंग पोटी 25-30 लाख रुपये गमावले. आता तुम्ही म्हणाल याचा संबंध निवडणुकीशी कसा. बरोबर. माहितीये का याचा निवडणुकीशी संबंध कसा भावांनो. जे उद्या माननीय पंतप्रधान येणार आहे त्यांनी नारा दिला होता, ना खाऊंगा ना खाने दूंगा. पण जागतिक पातळीवर भ्रष्टाचार आपल्या देशात झालाय, ज्याचं नाव आहे इलेक्टोरल बॉन्ड्स. या इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये फ्युचर गेमिंग नावाच्या एका कंपनीने, जी कंपनी या ऑनलाईन गेमिंग आणि ऑनलाईन लॉटरी मध्ये काम करते, या कंपनीने 500 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स दिले. 500 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड जे दिले, माननीय पंतप्रधानांना अत्यंत नम्रपणे हाच प्रश्न विचारू इच्छितो. माननीय पंतप्रधान महोदय, अहो 500 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्ड्स दिले,
म्हणून माझ्या देशातल्या युवकांचं भवितव्य आणि त्यांचं आयुष्य अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन गेमिंग आणि ऑनलाईन लॉटरी करणाऱ्या लोकांना हे विकलंय का, हा प्रश्न आज जनतेच्या मनात आहे. आणि भावानं हे सगळे प्रश्न घेऊन निवडणुकीला जा. 13 मेला मतदान आहे. बरं झालं, मी पंतप्रधानांचे लय आभार मानतो. बापा तुम्ही म्हणाला बॅलेट पेपरवर ईव्हीएम वर त्यांचं चिन्ह भडक आहे, लई चांगले. त्यांचं चिन्ह भडक आहे ते लई चांगले, कारण कंच चिन्ह दाबायचं नाही, कुठलं बटन दाबायचं नाही हे ते सांगताय. आणि त्यात माननीय पंतप्रधानांचं मनापासून मी आभार मानेन की पंतप्रधान बीड मध्ये सभा घ्यायला येत आहेत. कारण माननीय पंतप्रधान जेव्हा 2014 मध्ये माननीय पंतप्रधानांना जेव्हा येताना बघा ना पेपरमध्ये बातम्या, तुम्ही छापणारच असं फोटो बिटो छापणार ना, तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आवर्जून माननीय पंतप्रधानांच्या सभेचा फोटो पंतप्रधानांच्या चेहऱ्यासहित आपण छापा अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. कारण बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाला आठवलं पाहिजे की याच माननीय पंतप्रधानांनी 2014 मध्ये सगळ्या देशातल्या नागरिकांना सांगितलं होतं का मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. आठवतंय का? भूलना मत. याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं 2014 मध्ये मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. आता 13 मे जेव्हा बीड लोकसभा मतदारसंघाचं मतदान करायला जाल तेव्हा त्याच आपल्या आदरणीय पंतप्रधानांचा चेहरा आठवा, समोर गॅस सिलेंडर ठेवा, पण एकदा नाही 3दा नमस्कार करून जा. कारण 400 रुपयाचा सिलेंडर आता 1200च्या जवळ गेलाय, तेव्हा त्याला 3दा नमस्कार करा. म्हणजे तुम्हाला कळेल कंच बटन दाबायचं नाही हे तुम्हाला कळेल. आणि म्हणून तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो, जाता जाता एवढं सांगतो, आज 6 तारीख आहे, आणखी 5-6 दिवस प्रचाराच्या तोफा धडाडत राहतील. अनेक जण अनेक गोष्टी सांगतील, पण तुमच्या उमेदवाराचं नाव लय भारी आहे. नुसतं तेवढं म्हणून थांबायचं नसतंय. जरा आपला इतिहास, जरा आपली संस्कृती आठवायची असते. विचार करा, 2 जुलैला जे काही घडलं, हे घडत असताना ज्यांनी भूमिका बदलल्या त्या का बदलल्या असतील, ज्याचा त्याला प्रश्न माहित असेल. पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रामायणामध्ये जेव्हा बजरंगबलीला, जेव्हा हनुमंतरायाला बांधून रावणाच्या सभेत नेलं होतं, तेव्हा रावणाच्या सभेत बंदिवान करून हनुमंताला ठेवलं होतं. ज्यांनी भूमिका बदलल्या त्यांना तर फक्त धमकावलं होतं असं म्हणतात ना. रावणाने तेव्हा हनुमंतरायाला सांगितलं होतं भूमिका बदल, बाजू बदल, रामाची बाजू सोडून रावणाकडे ये, जर नाही आलास तर शेपटीला आग लावील. ऐक नाही आपली संस्कृती, म्हणलं होतं का नाही? तेव्हा म्हटलं होतं शेपटीला आग लावील. आता काय म्हणतात ते? हा, लोकांना सगळं माहिती. म्हणजे तेव्हा कदाचित काडी लावील म्हटलं होतं, आता. पण एक महत्वाची गोष्ट आहे, तेव्हा हनुमंतरायानं भूमिका बदलली जर असती, जर तेव्हा घाबरून हनुमंतरायानं बाजू बदलली असती आणि रामाची बाजू सोडून रावणाच्या बाजूला घेतला, तर आज हनुमंतरायाच्या पायावर डोकं आपण ठेवलं असतं का? गावोगावी हनुमंतरायाची बजरंगबलीची देवळ झाली असती का? हा प्रश्न स्वतःला विचारा भावांनो. हे आपल्या रक्तात आहे, हे आपल्या मनात आहे, हे आपले संस्कार आहेत. जी भूमिका जो बदलत नाही त्याच्या पाठीमागं उभं राहायचं आणि त्यालाच नमस्कार करायचा, ही जर आपली संस्कृती असेल तर होऊन जाऊ द्या 13 तारखेला बजरंग बली की. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. चिन्ह लक्षात ठेवा, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा. नियतीने सुद्धा बजरंग बाप्पा काय मोठा आशीर्वाद दिलाय तुम्हाला. आपला अनुक्रमांक किती? निशाणी कसली? त्यामुळे विजयाची निशाणी नियतीनेच बजरंग बाप्पाला दिली आहे. त्यामुळे 13 तारखेला ईव्हीएम मशीनवरचं 2 नंबरचं बजरंग बाप्पाचं, 2 अनुक्रमांकावरचं बजरंग बाप्पाचं नाव वाचायचं.
तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबायचं. व्हीव्हीपॅट मध्ये आपलं मत हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हालाच गेलंय का हे बघायचं आणि सज्ज व्हायचं 4 जूनला विजयाचा गुलाल घेण्यासाठी. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबत खंबीरपणे साथ देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी भूमिका मांडतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचाला संबोधित करायचं. ज्यांच्या उत्कृष्ट भाषणाचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला ते संसद रत्न शिरूरचे आपले आजचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हेजी, आमचे ते जीवनराव गोरे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे, माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष महबूब शेख, आतिश तान्ने डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे अध्यक्ष, रिपब्लिकन पॅन्थरचे प्रमुख दीपक केदारजी, उषाताई दराडे, सुशीलाताई मोराळे, तालुक्याचे अध्यक्ष राम खाडेजी, परमेश्वर सातपुते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड महादेव नागरगोजे, आम आदमी जिल्हाध्यक्ष यशोक येडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई पाडुळे, काँग्रेस पक्षाचे भास्कर केदारे, बार काउन्सिलचे अध्यक्ष ऍडव्होकेट NL जाधव साहेब, बबनराव गीते, युवा नेते पाटोद्याचे गणेश कवडे, विष्णुपुत्र घोलप, आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे संतोष जाधव, रवी ढोबळे, रमेश सानप, पाटोदा आष्टी शिरूरचे तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुभाष राऊत, मुकुंद शिंदे, सोपान मोरे, अजिनाथ खेडकर, जिल्हा शिवसेना उपप्रमुख रतन गुजर, डॉक्टर महेश नाथ, राजू जानकर, पूजा मोरे, परमेश्वर काका शेळके, आष्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ नेते अमोलराजे तरटे, ज्यांनी अलीकडेच प्रवेश केला, पुन्हा आपल्याकडे प्रवेश केला, आप्पासाहेब चौधरी, शिवभूषण जाधव, दीपक खोले, सुनील नाथ, बाळासाहेब मिसाळ, आमच्या पिंपळेताई, या व्यतिरिक्त कोणी राहिलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, आणि बंधू आणि भगिनींना आपल्या सगळ्यांना बजरंग बाप्पांना लोकसभेवर पाठवायचंय. बजरंग बाप्पांची उमेदवारी जाहीर केली आणि प्रचंड उत्साह या सगळ्या लोकसभा मतदारसंघात आपल्या सगळ्यांच्या मध्ये संचारला. अनेकांनी पाठिंब्याची भूमिका घेतली. अनेकांनी बजरंग बाप्पांना 5 वर्षापूर्वी 5 लाखापेक्षा जास्त मतं पडलेली याची आठवण केली. मागच्या वेळी देखील बजरंग बाप्पांच्या प्रचाराला मी आलो होतो. बाप्पा, आजचं चित्र जरा बरंच काही वेगळं आहे. तुमच्या विजयाची ही नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. बजरंग बाप्पा स्वकष्टातून पुढे आलेले आहेत. जे काही निर्माण केले ते शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शून्यातून निर्माण केलेलं आहे. आणि जे स्वकर्तृत्वावर पुढे येतात त्यांच्यावर जनता जास्त विश्वास ठेवते. हा महाराष्ट्रात शरद पवार अनुभव आहे. जे स्वतःहून पुढे येतात आणि स्वतःच मानते. आणि म्हणून बजरंग बाप्पा
बाकीच्या सगळ्यांना एकदा दोनदा तीनदा संधी देण्यात आलेल्या आहेत. तुमच्या महाराष्ट्रातून दिल्लीला अमोल कोल्हेंच्या बरोबर जाणार आहे याच्यात काही शंका नाही. आणि मला खात्री आहे की बीड जिल्ह्याचे जे प्रश्न मागच्या 10 वर्षात सध्याच्या खासदारांनी सोडवले नाही ते सोडवण्याची जबाबदारी देखील तुमच्यावर येणार आहे, हे विसरू नका. मला खरं म्हणजे अनेक विषय सांगता येण्यासारखे. या मतदारसंघात आष्टीच्या योजनेला जलसंपदा मंत्री असताना मी बरीचशी मोठी गती दिली. बऱ्याचशा परवानग्या आवश्यक त्या अनेक बैठका घेऊन केल्या. उद्देश आमचा असा होता की आष्टीला 2024 संपायच्या आधी पाणी पडायला पाहिजे. काही ना काही झालं तर कुंटेफळ योजनेला जास्त गती द्यायला पाहिजे ही भूमिका घेऊन अनेक बैठका या योजनेसाठी मंत्री या नात्याने मी घेतल्या. शिरूर आणि सिंदफणाच्या कॅनलचं पीडीएन केलं. 45 कोटी रुपयाची नियामक मंडळात तरतूद त्यावेळी करण्यात आली. सिंदफणा धरणाची उंची वाढवण्यासाठी जमीन ऍक्विजिशनचा अडचण होती, त्यासाठी 9 कोटी रुपये दिले आणि उंची वाढवण्याच्या प्रकल्पाला देखील मान्यता देण्याचं काम त्या काळात झालं. आज या जिल्ह्यामध्ये रेल्वेचे काम अपूर्ण आहे. ते बजरंग बाप्पा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जेवढे आपले सगळे राष्ट्रवादीचे खासदार निवडून जाणार आहेत त्या सगळ्यांच्या ताकदीनं आणि हेही काम आपल्याला पूर्ण करायचं. या जिल्ह्यात फार मोठा रोजगार आला नाही, उद्योग आला नाही, तरुणांच्या हाताला काम नाही. ती परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. खासदार निधी खर्च झाला नाही अशी माहिती आहे. सगळा खर्च तुम्ही कराल आणि पदरचाही खर्च कराल असा मला विश्वास आहे. त्यामुळे खासदार निधी खर्च काही चिंता येईल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना चांगले दिवस आणायचे असेल तर बजरंग बाप्पांच्या शिवाय मित्रांनो दुसरा पर्याय असं मला वाटत नाही. 10 वर्षे ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून नुसती बीड मध्येच ही परिस्थिती मित्रांनो नाहीये. मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आलो. आम्ही 10 लोकसभेत उमेदवार उभे केलेले आहेत आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो त्या 10 मधला पराभूत होऊ शकतो असा एकही उमेदवार नाही, कारण जनतेचा सर्व 10 ठिकाणी प्रचंड पाठिंबा. आणि म्हणून सगळे होते त्यावेळी अमोल कोल्हे साहेब आम्ही तुम्हाला सगळ्यांना 4घांनाच निवडून शकलो 22 उमेदवारापैकी. आता कुणीही नाहीये, तुम्ही सगळे आहात, समोरचे सगळे आहेत. जनता काय चमत्कार करू शकते हे तुम्हाला 4 जूनला मतमोजल्यावर कळेल. 10 पैकी 10 मी म्हणतोय, पण 10 पैकी 7 ते 8 खासदार हे पवार साहेबांचे दिल्लीला पाठवण्याचं काम महाराष्ट्र करेल. शिवसेनेचे खासदार मोठ्या प्रमाणात जातील, काँग्रेसचेही खासदार दिल्लीला मोठ्या प्रमाणात जातील. माझा अंदाज आहे की 48 पैकी 32 ते 35 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांना किती त्रास या 10 वर्षात झालेला आहे हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण हा त्रास होत असताना आपली लूट किती झाली, आपल्या खिशातनं काढले किती आणि किती लोकांनी आपल्या दिल्ली सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने आपल्याकडून पैसे मिळवले हे सगळं जर बघितलं तर आपल्या खिशात 6,000 रुपये केंद्राचे, 6,000 रुपये राज्याचे आले. पण दिल्लीने प्रत्येकाच्या खिशातनं 1.5-2 लाख रुपये दरवर्षी काढायचा सपाटा काढला. तुम्ही म्हणाले कसं काय? 50,000 रुपये जर तुम्हाला घर चालवायला लागत असतील तर 9,000 रुपये जीएसटीला आपण भरतो दर महिन्यात. 1,00,000-1.25 लाख रुपये तर जीएसटीलाच आपण भरतो. चपलेपासून कपड्यापासून तुम्ही म्हणाल त्याच्यावर आज काहीही गरिबाला फुकट नाही. शेतकऱ्यांच्या अवजारांवर टॅक्स आहे 18%, 12%. शेततळ करायला प्लास्टिकचा कागद घ्यायला गेला तरी त्याच्यावर जीएसटी आहे.
एकही गोष्ट मोदी साहेबांच्या सरकारने कर आकारण्याची सोडली नाही. त्यामुळे तुमच्या खिशातनं प्रचंड मोठे पैसे जातात. आता काल परवा खताचे नवीन दर 5 मे 2024 पासून लागू झाले. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही. 10-26 ला 1470 रुपये परवापर्यंत दर होता. आता 1700 रुपये दर होणार आहे. म्हणजे 230 रुपये वाढ झाली. 24-24-00 ला 1550 रुपये दर होता. आता 1700 रुपये दर गेलाय. म्हणजे 150 रुपये वाढले. 20-20-013 ला 1250 ऐवजी 1450 म्हणजे 200 रुपये वाढले. म्हणजे खतामध्ये सरासरीने 200-225 रुपये यांनी आजच वाढवले. बॅग याचं वजन 45 किलो केलं. या खताच्या कंपन्या एवढ्या हुशार आहेत की एवढे वाढते दर चढायला लागल्यावर खताच्या कंपन्याला लोक शिवाय द्यायला लागले. म्हणून खताच्या कंपन्यांनी मोदी साहेबांचा फोटोच त्याच्यावर छापला. आपल्यावर शिवाय देऊ नका, कारण कोण आहे याचा फोटो पाठवून बॅगा विकायचा कार्यक्रम मागच्या काही महिन्यात चालू. दुधाचे दर कमी झाले. दुधाचे दर येतो ना मी. मला तुम्ही येऊन भाषण करा. बिस्लरी, दुधाचे दर, या सगळ्या भावना आपल्याला माहिती आहेत. जनतेला पुढाऱ्यांच्या पेक्षा जास्त माहिती असतं, कारण ती सोसते. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याकडून पैसे काढायचा उद्योग झाला. आपल्याकडे सगळ्यांना एक मी क्लिप ऐकवतो. जरा वेळ कमी आहे पण तुम्ही ऐका क्लिप. बारामतीच्या एका मतदाराची क्लिप आहे आणि त्या मतदाराची क्लिप जर तुम्ही ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात आपल्या खिशातनं पैसे काढले जातात. बारामतीला ऐकण्यासारखी क्लिप आहे म्हणून काही ना तुलाच पाठवलं, आल्यावर दाखवतो. पण आपल्या सगळ्यांना हे या ठिकाणी निमित्तानं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या खिशातनं पैसे काढायचं काम झालं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं सोयाबीनचे दर आता 4000 रुपयावर आले. 7000 रुपयाचे दर 4000 रुपयावर आले. 50 क्विंटल सोयाबीन बाजारात नेलं तर 3000 रुपयाने 1.5 लाख रुपये आपल्याला खड्डा पडतो. तो ह्यांच्या चुकीच्या धोरणामुळे पडतो. कांद्याला निर्यात बंदी केलेली, आता कांदा उघडा केला, परत 40% त्याच्यावर निर्यातीचा कर लागला. या देशामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेला माल हा निर्यात करण्यासाठी देखील बंदी आणण्याचं काम. भारतात कुठल्या स्टील उद्योगाला कधी निर्यात बंदी आली? सिमेंटच्या उद्योगाला कधी निर्यात बंदी मोदी साहेबांनी आणली? पण या देशामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनाला निर्यात बंदी करण्याचं पाप एकदा नाही अनेक वेळा या सरकारने केलं. इथेनॉलला बंदी आणली. इथेनॉलला येडेश्वरी इथेनॉल करते. ज्यूस पाठवून इथेनॉल करायच्या सगळ्या प्रकल्पांना एकदम खड्ड्यात घालायचा कार्यक्रम झाला. साखरेच्या निर्यातीला बंदी, कांद्याला निर्यात बंदी. प्रत्येक पिकाच्या मागे निर्यात बंदीसाठी या सरकारने सतत प्रयत्न केला आणि शेतकऱ्याला खड्ड्यात घालण्याचं काम केलं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा काढला. तुम्ही म्हणाल की ठीक आहे त्यांनी असं केलं, तुम्ही काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा काढलाय त्यात आम्ही असं जाहीर केलेलं आहे, आमचं सरकार आल्यानंतर या भारतात शेतकऱ्यांच्या शेतीच्या अवजारांच्या वरचे सगळे कर काढू, 0% कर या देशातल्या शेतकऱ्यांच्यावर आम्ही लावू. आम्ही या देशात जाहीर केले आमचा गॅसचा सिलेंडर
आज 1100 रुपये आणि 900 रुपयावर यांनी पोहोचवलाय. आम्ही तो 500 रुपयापर्यंत त्याचा दर खाली आणू. आम्ही या देशातल्या गरीब माणसाच्या घरात जर चूल पेटत नसेल तर अशा गरीबातल्या गरीब माणसाच्या घरात त्याच्या घरातल्या माऊलीच्या नावानं दरवर्षी 1 लाख रुपये द्यायची व्यवस्था करू, जेणेकरून भारतातल्या गरीब घरात चूल पेटली नाही देशात असं कुठेही आम्ही होऊन देणार नाही. डिग्री डिप्लोमा पास झाल्यावर पोरांना नोकरी हुडकायला बापाला परत पैसे द्यावे लागतात. पुण्याला जा, मुंबईला जा, हे पैसे घे, प्रवासातच बापाचे 40-50 हजार रुपये खर्च होतात. त्यामुळे पहिल्या वर्षी या देशातल्या डिग्री आणि डिप्लोमा पास झालेल्या मुला मुलींना आम्ही पूर्णपणाने 1 लाख रुपये 8,500 रुपये दर महिन्याला असे डिग्री डिप्लोमा पास झालेल्या मुला मुलींना 1 लाख रुपये देणार. आम्ही या देशामध्ये जात न्याय जनगणना करणार आहे. जात न्याय जनगणना करून या देशातल्या लहान मोठ्या सगळ्या समाजांना त्यांचं या देशातली लोकसंख्या, त्या राज्यातली लोकसंख्या ही एकदा तपासून त्यांना न्याय देण्याचं काम देखील आरक्षणाच्या संदर्भात आम्ही करणार आहे. आणि सगळ्यात मोठा अडथळा 50% आरक्षण, 50%च्या वर इंदिरा साहनी खटल्यामध्ये निर्णयामध्ये जात नाहीये, तो मोठा अडथळा आहे. आम्ही काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि शिवसेनेनं जाहीर केलंय की आमचं दिल्लीत सरकार येईल त्यावेळी हा 50%चा जो अडथळा आहे तो कायदा करून आम्ही 50%चा अडथळा दूर करू. हे आम्ही लेखी दिलेलं आहे. आता आमचे विरोधक म्हणतील यांचं सरकार येणार नाही म्हणून या सगळ्या गोष्टी देत आहेत. पण मित्रांनो, मी महाराष्ट्रात फिरतोय, मगाशी सांगितलं आमचं सरकार पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंडला मोदी साहेब म्हणत होते 400 पार. 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणू आणि देशाचं संविधान बदलू असं पाप यांच्या डोक्यात आहे. आता सगळे टाहो पडून सांगतात नाही आम्ही नाही म्हटलो. पण 11 खासदार या देशातले लोकसभेला उभे आहेत. ते सगळ्यांनी सांगितलं आम्हाला दिल्लीला जायचंय, ते संविधान बदलण्यासाठी जायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्यासाठी जायचं. ज्या संविधानाने देशातल्या मोदी सरकारला सत्तेवर येण्याची संधी दिली लोकशाही आहे म्हणून, त्याच संविधानाच्या डोक्यावर पाय ठेवायचं काम करण्याचा प्रयत्न हे सरकार जर दिल्लीला पुन्हा निवडून आल्यावर करणार असेल तर या देशातल्या गोरगरिबांनी, पददलितांनी, या देशातल्या लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मताची किंमत राखण्यासाठी यंदा कमळाला पूर्णपणानं महाराष्ट्रातनं आणि देशातनं उखडून बाहेर टाकण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जागरूकतेनं मतदान करा. आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपल्या सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती आहे सोनं काय रोज आपण खरेदी करत नाही. पण मनमोहन सिंगाच्या वेळी 14 साली सोन्याचा दर 28,000 रुपये होता. आता 2024 साली किती झालं मी बघतोय कोणी कोणी सोनं खरेदी केले 74,000 रुपये झाला. म्हणजे 28,000चा दर 74,000 रुपये. 60-62 रुपयाची डॉलरची आमच्या खरेदीची ताकद आम्हाला 60-62 रुपये मोजायला लागत होते, ते आज 83 रुपयापर्यंत पोहोचला. म्हणजे आम्ही गरीब झालो का श्रीमंत झालो? या देशामध्ये मुठभर लोक मित्रांनो श्रीमंत झाली. मुठभर लोक या देशात श्रीमंत झाली. आणि मुठभर लोक श्रीमंत झाली कारण त्या सगळ्यांना या देशातली बंदरं मालकीची करून टाकली. या देशातली सगळी विमानतळे यांनी ह्यांना दिली. या देशातले मोठे रस्ते करायचे अधिकारी यांनाच दिले. या देशात जे जे आहे ते सगळं 20-22 जणांच्यात वाटून घेण्याचा कार्यक्रम 10 वर्षात झाला. म्हणून गरीब आणि श्रीमंतांची दरी वाढली, हे मित्रांनो विसरू नका. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आम्हाला पुढे जायचंय म्हणून मी फार लांब भाषण करत नाही. मी आपल्याला एवढंच सांगेन की मी भाषण झाल्यावर क्लिप ऐका, ती क्लिप जास्त महत्वाची आहे. तुम्ही विचार करत जा आणि संध्याकाळी हिशेबच करा आपल्या घरातनं किती आपण गेले आणि किती आले. पण मी आपल्याला विनंती करतो, बजरंग बाप्पांच्या सारखा एक चेहरा आम्ही आपल्याला दिलेला आहे. आमचे विरोधक बजरंग बाप्पा
यांच्या पराभवासाठी खास नरेंद्र मोदींना आणायला लागलेत असं मी ऐकलं. येणार आहेत का? तीनदा कॅन्सल झाल्या कारण त्यांना कळलं असेल बजरंगच जायचं कसं, पण त्यांना आणतीलच. पण